मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंचे 108 नावांचं श्रवण केलं होतं. तर भगवान विष्णूंचे 108 नावांचं नुसतं नामस्मरण केलं, श्रवण केलं तरी पण आपल्या सर्व पापांचे नाश होते. आणि भागवत पुराण ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच योग भागवत पुराण ऐकायला मिळतो. जो ऐकतील त्यांना कुठली एक तीर्थयात्रा नक्की होईल. काही जण तिरुपती बालाजीला गेलेले आहेत, तर खूप चांगली गोष्ट आहे. तर या अधिकच्या मासात बऱ्याच काही जणांनी तुम्ही वाण लावले असतील, 33 पदरी वाती पण लावत असणार. तर मी पण एकादशीच्या दिवशी 33 पदरी वाती, त्याच्यात तुलसीची काडी घालून काडी टाकून म्हणजे भगवान विष्णूच्या नावाचा दीप लावला होता. एकादशीच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला 33 पदरी वातीचा दीप लावला. आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली 33 पदरी वातीचा दीपदान केला. पौर्णिमेला तुलसी माताजवळ 33 पदरीचा दीपदान करायचा आहे. आता ही जी पौर्णिमा येईल तर त्या दिवशी करायचं आहे. गणपती बाप्पाला बताशांचा वाण लावून द्या, भगवान शंकराला बताशाचे वाण लावून द्या. आणि गाईला 33 पुरणपोळ्या छोट्या छोट्या बनवा. या गव्हाच्या पिठात गुळाचं पाणी घालून 33 त्या एडण्या बनवा. तर अशा प्रकारे गाईला वाण लावून द्या. जसे आणि माता लक्ष्मी नारायणला आपल्याला अनारसाचे वाण लावायचे आहे, तर तांदूळ भिजू घालून द्या 4 दिवस. 2 वाटी तांदूळ भिजू घालून द्या आणि त्यात अर्धी वाटी साखर. मिक्सरमध्ये तांदूळ पिसल्यानंतर 3 दिवस पाण्यातच राहू द्यायचे आणि 4थ्या दिवशी बाहेर काढायचे. थोडं पाणी निथरलं का तसेच मिक्सरमध्ये ओले थोडेसे ओलसरच करायचे. चाळणीने चाळून घ्या आणि मग साखर लावून द्या. 2-3 दिवस थोडंसं दही पण लावून द्या त्याला. 2-3 दिवसांनी अनारसे काढा. लक्ष्मी नारायणला लावायला वाण, भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी या कोणत्याही दिवशी, गुरुवार शुक्रवार अशा चांगल्या दिवशी आपण वाण लावू शकता. वाण हा झाकूनच लावायचा, पण व्हाईट कलरचा रुमाल या कोणताही कपडा तुम्ही झाकून मग वाण लावायचा. गाईला तर खूप छान अतिशय. ज्यावेळेस यमदूत आपल्याला चाबुकाने मारतात, तर जर आपण काही पापं केलेली आहेत तर त्यावेळेस आपण 33 एण्या गाईला खाऊ घातलेल्या राहतात. 33 पुरणपोळ्या छोट्या छोट्या पोळ्या खाऊ घालतो. या दररोज पहिली पोळी गाईची जी खाऊ घालतो आपण, त्यामुळे आपल्याला ते यमदूताचे चाबूक जे अंगाला आहे तर ते लागत नाही. त्या पोळ्या आहे तर संपूर्ण आपल्या अंगाला चिकटून जातात, अशा या पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे वाण लावला असेल तुम्ही आणि नाही लावला असणार तर अजून बरेच दिवस बाकी आहे. एक करून तुमच्या मनावर जेवढं ज्याला श्रद्धा विश्वास असेल त्याला नक्की वाण लावा. जोडवी घेऊन घ्या. आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी, अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे हा अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास 3 वर्षात आलेला आहे. तर दररोज असं काही ना काही उपाय करा. नाही उपाय करत आहे तर फक्त भागवत पुराण ऐका. भागवत पुराण ऐकल्याने सर्व काही आपल्याला, तीर्थक्षेत्राचे 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा केल्याचे, 33 पदरी वाता लावण्याचे सर्व काही पुण्य या भागवत पुराणातच आहे. आणि तुम्ही भागवत पुराण ऐकत आहे, घरचे तुमचा चेहरा बघत आहे, तरी पण त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होऊन जात आहे. असे हे महान श्रेष्ठ असे श्रीमद भागवत पुराण रहस्य आहे. तर आजचा आपला भाग हा 11वा भाग आहे. तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नमः. कुलदेवताय नमः. गुरुदेवो भोय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भानं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. सीसी निवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. आता सूत म्हणतात शौनिकांना, आश्चर्य मानू नकोस. भगवंताचे गुण असे मधुर आहेत की ते सर्वांनाच आपलीकडे आकर्षण करून घेतात. मग शुक्राचार्याचे मन आकर्षित यात नवलते काय. आत्मारामक्ष मुनियो निर्ग्रथा अपयुरुक्रमे क्रुवंती हे तुकुम भक्ती मित्थम भूत गुणोहरी.
जे ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे, जे सतत आत्म्यातच रमण करतात, ते देखील भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुणच असेच मधुर आहेत की ते सर्वांना आपलीकडे आकर्षित करतात. भगवंताच्या कथा अमृताचे पान करताना तहान भूक काहीच लागत नाही, सर्व काही हरपून जाते. म्हणूनच 10व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात राजा परीक्षित म्हणतो की पूर्वी मला तहान भूक लागत असे, पण भगवंताच्या कथा अमृतांचे जेव्हापासून मी पान करत आहे तर माझी भूक बंद झाली आहे, माझे पाणी बंद झाले आहे. तरी पण मी आपल्या मुखकमलातून बाहेर पडणाऱ्या म्हणजे नैषती दुसाहा शुनमा ते तो दममी भादते दमपी भादते पिबंतम त मुखा बभोजत च्युतम हरिकथामृतम. म्हणजे माझे पाणी बंद झाले तरी मी आपल्या मुखकमलातून बाहेर पडणाऱ्या हरिकथामृताचे पान करीत आहेत. म्हणून मला दुसह्य भूकही त्रास देत नाही. भोजन भजनाचे आहे साधन आहे. एक भोजन जे आहे तर हे भजनाचे साधन आहे, म्हणून भूक त्रास देत नाही. इतके भोजन केले पाहिजे सूत म्हणतात. त्यानंतर ही कथा शुक्राचार्यांनी राजा परीक्षितेला ऐकवली होती. आता ही कथा मी तुम्हाला ऐकवतो, ती ऐका. आता मी तुम्हाला परीक्षितीचा जन्म, कर्म व मोक्षाची कथा, पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा ऐकवते. 5 प्रकारची शुद्धी दाखवण्यासाठी पंचाध्यायी कथा सुरू होत आहे. पितृशुद्धी, मातृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. ज्याच्या या 5 गोष्टी शुद्ध झालेल्या असतात त्याच्या ठिकाणी भगवत दर्शनाची आतुरता निर्माण होते. आतुरतेशिवाय ईश्वर दर्शन होत नसते. राजा परिस्थितीत या 5 गोष्टी होत्या. ही गोष्ट दर्शवण्यासाठीच पुढील कथा सांगण्यात येत आहे. 7 ते 11 अध्यायात बीजशुद्धीची कथा आहे. 12व्या अध्यायात परीक्षिती राजाची जन्माची कथा आहे. भगवंताच्या भजनात आनंद वाटत असेल तर तहान भूक विसरली जाते. आत्माकार वृत्ती झाल्यानंतर देहाचे भान राहत नाही. तर आत्मभान जर होऊन जातो, जर आपण भजनामध्ये कीर्तनात रमून जातो तर आपल्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. आणि कौरव पांडवाचे युद्ध संपले. अश्वत्थामाने विचार केला की मी पांडवांना कपटाने मारीन. पांडव जेव्हा झोपतील त्यावेळी मी त्यांना ठार करीन. अरे, ज्याचे रक्षण भगवंत करतो त्याला कोण मारेल. देवाने झोपलेल्या पांडवांना जागवले व म्हटले की माझ्याबरोबर गंगातीरी चला. पांडवांच्या श्रीकृष्णावर केवढा दृढ विश्वास होता. कृष्ण जे सांगत ते पांडव करीत असे, प्रश्नसुद्धा विचारत नसे. पांडवांचा श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता. पांडव स्वतंत्र नव्हते, कृष्णाच्या अधीन होते. आजकाल स्वतंत्रचा निराळाच अर्थ घेतात. ज्याच्या जीवनात संयम आहे, जो परमेश्वराच्या अधीन आहे, तोच खरा स्वतंत्र होय. अशा पांडवांच्या कुळात परीक्षितीचा जन्म झाला. पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गंगातीरी आले. प्रभूने सांगूनही द्रौपदीची मुले आली नाहीत. पोरबुद्धी तर ठरलीच. ते म्हणाले, तुम्हाला झोप येत नाही, तुम्ही जा. आम्हाला झोप येते, आम्ही येत नाही. आपल्याला जायचे असेल तर जा. परिणाम असा झाला की अश्वत्थामाने द्रौपदीच्या 5 मुलांना ठार केले. दुःखात समज येत असतो. प्रभूला असे एखादे दुःख मागा की जेणेकरून आपली अक्कल ठिकाणावर येईल. जो सर्व प्रकारे सुखी असतो तो दीन होऊन प्रभूला शरण जात नाही. आज कृष्ण निष्ठुर झाले आहेत. द्रौपदीच्या अश्रूंकडे पाहतही नाहीत. आज द्रौपदी रडत आहे, परंतु कृष्णाला दया येत नाही. एरवी द्रौपदीचे रडणे श्रीकृष्णाला सहन होत नसे. जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा द्रौपदीचे अश्रू पुसण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धावत येत असत. सर्व जीव प्रकारे सुखी होण्यास योग्य नाही. मनुष्याच्या हृदयात एक तरी दुःख असले पाहिजे, जेणेकरून माणसाला वाटले पाहिजे की भगवंताशिवाय मला दुसरा कोणीही नाही. आणि प्रत्येक क्षणोक्षणी दुःख राहिले म्हणजे भगवंताची आठवण करत राहतो. प्रत्येक महापुरुषावर दुःखाचे प्रसंग येऊन गेले आहेत. श्रीकृष्णाने विचार केला की पांडवांना पृथ्वीचे राज्य मिळाले आहे. संतती संपत्ती दोन्ही भरपूर आहेत. पांडव सर्व प्रकारांनी सुखी होणे ठीक नाही. या अतिसुखात पांडवांना अभिमान होणे संभवही आहे. असा जर त्यांना अभिमान झाला तर त्यांचे पतन होईल. अशा शुद्ध हेतूने कधी कधी भगवंत निष्ठुर होत असतात. पांडवांना सुखात भगवंताचा विसर पडू नये म्हणून देवाने त्यांना हे दुःख दिले. भगवंत दुःखात गुप्त रीतीने जीवाला साह्य करीत असतात. अश्वत्थामा व अर्जुन यांचे युद्ध झाले. अश्वत्थामाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली होती, पण त्याला मारण्याची हिंमत अर्जुनाला झाली नाही. गुरुपुत्र गुरुचेच रूप होय. अर्जुनाने अश्वत्थामाला बांधून ओढत ओढत द्रौपदी जवळ आणले. द्रौपदी अग्नात बसली होती. पुत्र शोकात ती बुडून गेली होती. अश्वत्थामाची ती स्थिती पाहून द्रौपदी धावत झाली. अश्वत्थामाला वंदन करून ती म्हणाली, माझ्या अंगणात
ब्राह्मणाचा अपमान होऊ नये. आपल्या 5 पुत्रांची हत्या करणाऱ्या द्रौपदीला वंदन करते. तो कोणी साधारण वैर नव्हता. 5 मुलांना मारणारा अज्ञात आला. तो ब्राह्मण आहे म्हणून ती त्याला वंदन करीत आहे. तुमचा शत्रू जर तुमच्या अंगणात आला तरी काय तुम्ही जय कृष्ण म्हणाल? भागवत कथा ऐकून ऐकून आपले जीवन शुद्ध करा. वैराची शांती निवारण होत असते, प्रेमाने होत असते, वंदनाने होत असते. वैष्णव तोच होय की जो वैराचा बदला प्रेमाने घेतो. श्रीकृष्णाचा अर्थ हा आहे की मला जे काही दिसते ते सर्व कृष्णमय आहे. अश्वत्थामाला वाटले की खरोखर द्रौपदी वंदनीय आहे, मी वंदनीय नाही. अश्वत्थामा म्हणाला, द्रौपदी, लोक जी तुझी प्रशंसा करतात ती फारच कमी वाटते व वैराचा बदला प्रेमाने देत असते. द्रौपदीच्या गुणामुळे व्यासही तन्मय झाले आहेत. द्रौपदीला उद्देशून व्यास म्हणतात, वाम स्वभावा, कोमल स्वभावाची, सुंदर स्वभावाची, ज्याचा स्वभाव अति सुंदर असतो तो भगवंताला प्रिय असतो. शरीराने सुंदर असणारा देवाला नेहमीच आवडतो असे नाही, परंतु ज्याचा स्वभाव सुंदर तो नेहमी आवडतो. शरीराने सुंदर राहिला ते काही कामाने नाही, पण स्वभावाचा सुंदर पाहिजे तो देवाला आवडतो. स्वभाव सुंदर केव्हा बनतो? अपकाराच्या बदले उपकाराने द्याल तेव्हा. द्रौपदी म्हणाली, त्यांना सोडून द्या, मारू नका, ते गुरुपुत्र आहेत. जी विद्या द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला दिली नाही ती तुम्हाला दिली. काय आपण हे सर्व विसरून गेला आहात? द्रौपदी दयेची मूर्ती आहे. दयारूपी द्रौपदीशी जोवर हृदय संलग्न होत नाही तोवर श्रीकृष्ण त्यांची सारथी बनत नाही. अर्जुन जीवात्मा कुडाकेश व श्रीकृष्ण ऋषिकेश होत ही जोडी तर या शरीररूपी रथात बसली आहे. इंद्रियरूपी घोड्यांचा रथ प्रभूवर सोपवाल तर तुमचे कल्याण होईल. इंद्रियांचे स्वामी म्हणजेच ऋषिकेश श्रीकृष्ण होत. युधिष्ठिर हाच धर्म होय. भीम हेच बल होय. नकुल व सहदेव हेच बुद्धी आणि ज्ञान होय. या 4 गुणांचा जीव आता अर्जुन होय. ते गुण तेव्हा शोभून दिसतील जेव्हा दयारूप द्रौपदीशी ते विवाह करेल. तेव्हा द्रौपदी केव्हा व कशी मिळेल? जेव्हा धर्माला तुम्ही श्रेष्ठ मानाल तेव्हा तो धर्माला श्रेष्ठ मानतो त्याचा सारथी श्रीकृष्ण होतो व त्याच्याच तो सर्वस्वी होतो. आज तर लोक धर्माला श्रेष्ठ मानित नाहीत, धन श्रेष्ठ मानतात. त्यामुळे संयम व सदाचार हे जीवनातून नाहीसे झाले आहेत. मानवी जीवनात धन मुख्य नाही, धर्म मुख्य आहे. धर्माच्या मर्यादा पाळूनच धन मिळवले पाहिजे. आपल्याला एखादं कार्य करायचे असेल तर प्रथम धर्माला विचारा की हे कार्य केल्याने मला पाप तर लागणार नाही. आपण अर्जुनासारखे जीवन जगाल तर भगवंत आपल्या सारथी बनेल. द्रौपदीने अश्वत्थामाला वाचवले. अर्जुनाला ती म्हणाली, त्याला तुम्ही ठारही केले तरी माझा एकही मुलगा जिवंत होणार नाही. पण अश्वत्थामाला मारल्याने त्याची आई गौतमी अति दुःखी होईल आणि ती तर संध्या सद्वा आहे. पण अश्वत्थामाची आई ही विधवा आहे. ती पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाच्या आधारावर जिवंत आहे. ती जेव्हा रडेल तेव्हा तिचे रडणे मी ऐकू शकणार नाही. कुणाचा आशीर्वाद न मिळाला तर हरकत नाही, पण शाप मात्र घेऊ नये. कुणाचा शाप मिळेल असे कर्म करू नका. जगात दुसऱ्याला कुणाला रडवू नका. आपण स्वतः रडून घ्या. जर आपलं कोणी आत्मा दुखेल तरी पण आपण रडून घ्या, पण कोणाला समोरच्याचा आत्मा दुखू नका आणि समोरच्याला रडवू नका. रडण्याने पाप जळते. जर आपण रडलो, जर आपल्याला कोणी काही बोलले, कोणी आपल्याला काही म्हटले, आपण जर रडलो तर आपले काय पाप जळून जाते. आपले रडणे एखाद्या वेळी तरी परमेश्वराला ऐकू जाईल तर तो आपल्यावर कृपा करेल. रडण्याचे माणूस सुखी होऊ शकतो. भीम अर्जुनाला म्हणतो, अशा बाल हत्या करणाऱ्यावर ही दया दाखवणे योग्य होय. तुमची प्रतिज्ञा कुठे गेली? द्रौपदी वारंवार म्हणते, मारू नका. आता अर्जुन विचारात पडला. श्रीकृष्णाने निर्णय दिला. द्रौपदी जे म्हणत आहे ते योग्य आहे. द्रौपदीच्या अंतःकरणात दया आहे. भीमसेन म्हणत आहे, मनुस्मृतीत म्हटले आहे की आता ताई व्यक्तीला मारण्यात पाप नाही. धर्मप्रामाण्य सुद्धा आता ताई अश्वत्थामाला मारण्यात पाप नाही. श्रीकृष्ण ही मनुस्मृतीला मान्य करून उत्तर देतात की ब्राह्मणाचा अपमान त्याच्या मृत्यू इतकाच दुःख देणारा आहे. म्हणून अश्वत्थामाला मारण्याची आवश्यकता नाही. त्याचा अपमान करून त्याला हाकलून द्या. अश्वत्थामाचे शिर कापले नाही. त्याच्या मस्तकात असलेला जन्मसिद्ध मणी मात्र काढून घेतला. अश्वत्थामाचा निस्तेज झाला. त्याचा जो जन्मसिद्ध मणी होता मस्तकावर तर तो आता काढून घेतला आणि आता भीमालाही पटले की त्याच्या मारण्याचे काय शिल्लक राहिले आहे. अपमान तर मरण्यापेक्षा सुद्धा दुःखद आहे.
अपमान प्रतिक्षण मरण्या इतकाच भयंकर आहे. अश्वत्थामाला वाटले यापेक्षा मला मारले असते तर बरे झाले असते, पण माझा मस्तकाचा मणी काढायला नको होता. शुक्राचार्य सावध करतात की हे राजा, अश्वत्थामाला वाटले की पांडवांनी माझा अपमान केला आहे, याचा बदला घेईन, माझा पराक्रम दाखवेन. उत्तराच्या पोटात गर्भ आहे व पांडवांच्या उत्तराधिकारी आहे, त्याचा नाश केला तर पांडवांचा निर्वंश होईल, असा विचार करून त्याने गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. उत्तरा व्याकुळ झाली. हरिस्मरण, हरी आश्रय घेतला व सर्व देव मार्ग दाखवतात. ईश्वर स्मरण वारंवार केल्याने भाव शुद्ध होतो. ब्रह्मास्त्रेने उत्तरेच्या अंगाची आता आग होऊ लागली. उत्तरा धावत धावत भगवान श्रीकृष्णाकडे आली. भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात शिरले व परीक्षितीचे रक्षण करू लागले. जीव हा परीक्षिती होय. सर्वांच्या गर्भातल्या जीवाचे रक्षण कोण करतो तर ईश्वरच करतो. बाहेर आल्यावर ईश्वर रक्षण करतो. सर्व जीव परीक्षिती सारखेच आहेत. भगवंत उत्तरेच्या गर्भातील परीक्षितीचे याचे रक्षण करतो असे नाही, तर तो सर्व जीवाचे रक्षण करतो. गर्भात असताना हा जीवात्मा हात जोडून भगवंताला सतत नमन करत असतो आणि बाहेर आल्यावर दोन्ही हात मोकळे झाल्यावर त्याचे नमन बंद होऊन जाते. देवाला तो आता विसरतो, पण गर्भ अवस्थेत जीवात्म्याला खूप त्रास होतो, म्हणून दोघे हात जोडून तो परमात्म्याचे ध्यान करत राहतो. बाल्य अवस्थेत जीवाचे रक्षण परमात्माच करतो, पण हे सर्व तारुण्य अवस्थेत जीव विसरून जातो. ज्या वेळेस 18 वर्षाचे होतात, तारुण्य अवस्था येते, तर हा जीव देवाला विसरून जातो, आखडून चालतो व म्हणतो की मी धर्म, ईश्वर वगैरे काही मानत नाही. द्रौपदीने उत्तरेला शिकवले होते की जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यायचा. दुःखाच्या वेळी श्रीकृष्णाला शरण जावे. तो खूप दयाळू आहे, तो तुला अवश्य सहाय्य करेल. आपले दुःख भगवान श्रीकृष्णाशिवाय अन्य कुणाला सांगू नका. उत्तरेला माहीत आहे की आपली सासू नित्य द्वारकानाथाची सेवा करते. बालक लवकरच अनुकरण करू लागतो, त्याच्यासमोर पाप करू नका. रक्षणासाठी उत्तरा पांडवांकडे गेली नाही तर भगवंताजवळ गेली. आईच्या पोटातच परीक्षितेला देवाचे दर्शन झाले, म्हणून तो उत्तम श्रोता ठरला. मोठे आश्चर्य हे घडले की श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचे निवारण केले. परीक्षितीचे रक्षण झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत जाण्यास तयार झाले. कुंती मर्यादा भक्ती आहे, साधन भक्ती आहे. यशोदा पुष्टी भक्ती आहे. यशोदेचे सर्व व्यवहार भक्तिरूप होतात. प्रेम, लक्षणा भक्तीत, व्यवहार आणि भक्तीत भेद राहत नाही. वैष्णवाच्या सर्व क्रिया भक्तिरूप बनतात. प्रथम मर्यादा भक्ती येते, त्यानंतर पुष्टी भक्ती. मर्यादा भक्ती साधन आहे म्हणून ती आरंभी येते. पुष्टी भक्ती साध्य आहे म्हणून ती शेवटी येते. भागवतात 9 स्कंदापर्यंत साधन भक्तीचे वर्णन आहे. दशम स्कंदात साध्य भक्तीचे वर्णन आहे. साध्य भक्ती प्रभूला बांधत असते, पुष्टी भक्ती प्रभूला बांधेल या विषयाची कथा भागवताच्या शेवटी येते. प्रत्येक व्यवहारात भक्तिरूप होत गेले की तिला पुष्टी भक्ती म्हणतात. भक्ती मार्गात प्रभूचा वियोग सहन होत नाही. प्रभूच्या विरहाने जो जळत असतो तो वैष्णव समजावा. द्वारकानाथ द्वारकेला जाण्यास तयार झाले. कुंतीचे हृदय भरून आले. तिची अभिलाषा ही होती की आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन 24 तास व्हावे. माझा कृष्ण माझ्यापासून दूर न जावा. ज्या रस्त्याने श्रीकृष्णाचा रथ जाणार होता त्या रस्त्यावर कुंती येऊन हात जोडून उभी राहिली आणि श्रीकृष्णाने दारुक सारथ्याला रथ थांबवण्यास सांगितले आणि कुंतीला म्हटले, आत्या तू रस्त्यात का उभी आहेस? कृष्ण खाली उतरला. कुंतीने त्याला वंदन केले. वंदनाने देव बांधला जातो. वंदनाच्या वेळी आपली सर्व पापे आठवा, म्हणजे अंतःकरण दीन नम्र बनेल. सूत सांगतायत की नियम तर असा होता की कृष्ण कुंतीला दररोज नमन करीत असे, पण आज कुंती कृष्णाला नमन करीत आहे. देव म्हणाला, आत्या आज तू हे काय करीत आहेस? मी तर तुझा भाचा आहे, तू मला नमस्कार करणे योग्य नाही. कुंती म्हणाली, देवा आजपर्यंत मी तुम्हाला भाचा मानित होती, पण आज मला कळले की तुम्ही ईश्वर आहात. योगीजन आपलेच ध्यान करतात, आपण सर्वांचे पिता आहात. कुंतीची भक्ती दास्य मिश्रित वात्सल्य भक्ती होती. हनुमंताची दास्य भक्ती आणि दास्य भक्तीचे आश्चर्य हनुमंत होत. दास्य भावनेने हृदय दीन होत असत. आपल्या स्वामीला पाहण्याची हिंमत माझ्यात नाही, तर मी त्यांचा दास आहे. दास्य भक्ती अधिकारी महापुरुषाला प्राप्त होते. दास्य भक्ती दृष्टीचरणावर स्थिर करावी लागते आणि भावविना सिद्ध होत नसते. ईश्वराशी नाते जोडायचे. मर्यादा भक्तीपेक्षा दास्य भाव श्रेष्ठ आहे. कुंती वात्सल्य भावाने कृष्णाचे मुखाकडे पाहत आहे. माझ्या भावाचा मुलगा हा वात्सल्य भाव आहे. माझा भगवंत हा दास्य भाव होय. चरणाच्या दर्शनाने तृप्ती झाली नाही म्हणून मुखाकडे पाहू लागली.
कुंती भगवंताची स्तुती करते. नमा पंकजना, नमा पंकजनाभाय, नमा पंकजमालिने, नमा पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांगग्रये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याच्या नाभीपासून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान कमल निर्माण झाले, ज्याने कमलाची माळ धारण केली आहे, ज्याचे नेत्र कमलासारखे विशाल व कोमल आहेत, ज्याच्या चरणात कमलाचे चिन्ह आहेत, अशा देवाला माझा वारंवार नमस्कार असेल. भगवंताची आता स्तुती रोज 3 वेळा करीत जावी, सकाळी, दुपारी व रात्री. झोपण्यापूर्वी. याशिवाय सुखात दुःखात अंतकाळी भगवंताची स्तुती करा. अर्जुन दुःखात स्तुती करतो, कुंती सुखात भक्ती करते आणि भीष्म अंतकाळी स्तुती करतात. सुखवासाने, दुःखवासाने, देहवासाने स्तुती करावी. कुंती म्हणाली, देवाने आम्हाला सुखी केले, आम्हाला त्याने कोणकोणत्या संकटातून वाचवले. भगवंताच्या उपकाराचे मी स्मरण करीत आहे. मी भगवंताचे उपकार विसरणार नाही. मी ज्यावेळी विधवा झाली, त्यावेळी माझी मुले लहान होती, त्यावेळीही देवा तू माझे रक्षण केलेस. सामान्य माणूस अति सुखात देवाला विसरतो. सर्व जीवावर भगवंत अनंत उपकार करीत असतो, परंतु ते सर्व काही जीव विसरून जातात. परमेश्वराचे उपकार कधी विसरू नये. आम्ही ज्यावेळी आजारातून उठतो त्यावेळी म्हणतो की अमुक औषधीने मला गुण आला, अमुक डॉक्टरने मला गुण आला, अमुक डॉक्टरने मला वाचवले, पण भगवंतानेच मला वाचवले असे मात्र म्हणत नाही. भगवंताचे उपकार मानत नाही. विचार करा की डॉक्टरांच्या औषधीत किंवा इंजेक्शनमध्ये वाचवण्याची शक्ती आहे काय? नाही, नाही, नाही. वाचवणारा तरी कोणी निराळाच आहे. डॉक्टरांजवळ जर वाचवण्याची शक्ती असती तर त्याच्या घरी कुणी मेलेच नसते. पाण्याशिवाय नदीची शोभा नाही आणि प्राणा वाचून देहाची शोभा नाही. कुंकुवाशिवाय सौभाग्यवती स्त्रीची शोभा नाही. त्याचप्रमाणे कृष्णाशिवाय पांडवांची शोभा नाही. हे नाथ, आम्ही आपणामुळे सुखी आहात. गोपी गीतातही गोपी भगवंताच्या उपकाराचे स्मरण करतात. गोपी म्हणतात, विषजलाप्याद व्याल राक्षसाद वर्ष मारुताद वेदुनु तालात. हे भगवंतात, यमुनेच्या विषारी पाण्याने होणाऱ्या मृत्यूपासून अजगराच्या रूपात खाऊन टाकणाऱ्या अघासुरापासून, इंद्राच्या वृष्टीवादळ विजापासून, दावन नलापासून आपण आमचे रक्षण केले आहे. कुंतीला आठवते जेव्हा दुर्योधनाने भीमाला विषमिश्रित लाडू खावास दिले होते, त्यावेळी तुम्हीच त्यांचे रक्षण केले होते. लाशागृहात तुम्हीच आम्हाला वाचवले. आपले अनंत उपकार आहेत, ते आम्ही केव्हाही फेडू शकणार नाहीत. माझ्या द्रौपदीला दुःशासनाने सभेत ओढून आणले. त्यावेळी दुर्योधन म्हणाला, आता द्रौपदी आपली दासी आहे, तिला निर्वस्त्र करा. दुःशासन वस्त्र फेडू लागला, पण भगवंत ज्याला झाकू इच्छितो त्याला कोण उघडे करू शकतो. पातळ सोडता सोडता दुःशासन थकून गेला. लोकही आश्चर्याने थक्क झाले. सर्वांना वाटले, सारी बीच नारी है की नारी बीच सारी है, सारी की ही नारी की नारी की ही सारी है. म्हणजेच जीव ईश्वराला काहीही देऊ शकत नाही. जगातले सर्व काही ईश्वर आहे. भगवंत म्हणतात, माझे मलाच देण्यात काय विशेष आहे. रोज 3 वेळा भगवताची प्रार्थना करा, भागवत पुराण ऐका. हे नाथ, मी आपला आहे, माझ्यावर आपले अनंत उपकार आहेत. कुंती म्हणते, मी आपल्या उपकाराची फेड कशी करू. मी आपल्याला वारंवार वंदन करते. नाथ, आम्हाला टाकून देऊ नका. आपण द्वारकेला जात आहात, पण एक वरदान मागण्याची इच्छा आहे. तेवढे देऊन आपण खुशाल द्वारकेला जा. कुंतीसारखा वर कुणी मागितला नाही, पुढे कोणी मागणारही नाही. विपदा संतून शस्त्रतत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत स्थाय द पुनर्भव दर्शनम. याचा अर्थ असा आहे की हे जगद्गुरु, आमच्या जीवनात प्रतिक्षण संकटे येवत की संकटाच्या वेळी आपले दर्शन निश्चित घडे. आपला झाल्यावर जन्ममृत्यूचे फेरे चुकतात. दुःखातच माणसाला शहाणपण येत असतो. दुःखातच माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते. दुःख आहे म्हणूनच काही इच्छा पूर्ण नाही होत, म्हणून मनुष्य भगवंताचं नामस्मरण करतात. संकटाच्या वेळीच देवाचे स्मरण करत राहतो. म्हणून विपत्तीच खरी संपत्ती होय, कारण की त्यामध्ये देवाचे नामस्मरण होते. माणूस देवाशिवाय रमू शकतो का? कारण त्याला भक्तीची रसच समजणार नाही. मोठमोठी संकटे येवत अशी वरदान कुंती मागते भगवान श्रीकृष्णापासून. आणि श्रीकृष्ण म्हणतात, आत्या तू हे काय मागत आहेत की तुझ्यावर खूप मोठी मोठी संकटे येवत?
काय झालं तुला? तुझी बुद्धी तर भ्रम तर झाला नाही ना? आजपर्यंत दुःखाचे अनेक प्रसंग येऊन गेले तरी पण तू दुःखच मागत आहे. आता सुखाचे दिवस आले आहेत तर तू आता सुख माग, दुःखी होण्याची इच्छा का करत आहेस? असे भगवान श्रीकृष्णाने आपल्या आत्याला कुंतीला म्हणाले. सर्व प्रकारचा अभिमान सोडून जो दीन होत असतो तो भगवंताला आवडत असतो. कुंती दीन झाली होती. नाथ, मी जे काही मागत आहे तेच ठीक आहे. दुःखच माझा गुरु आहे. दुःखातच मनुष्य शहाणा होतो आणि दुःखातच परमेश्वराकडे वळला जातो. माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते तर दुःखातच, कारण त्याच्याजवळ काहीतरी गोष्टी अपूर्ण राहतात म्हणून तो वारंवार भगवंताची प्रार्थना करत राहतो, दीपदान करत राहतो. ज्याला दुःखात नारायणाचे स्मरण होते ते खरं सुख होय आणि तीच भक्ती खरी नारायणाची. त्याला दुःख कसे म्हणावे? विपत्तीत आपले स्मरण होते म्हणून तिला संपत्ती मानावे. सुख के माथे सील परो, हरि हृदय से जाय, बलिहारी वा दुःख की जो पलपल नाम जपाय. हनुमंत रामचंद्रांना म्हणाले होते, आपल्या ध्यानात ज्या आरती सीता तन्मय होते त्या आरती ती सुखातच आहे. ना ज्यावेळी आपले स्मरण भजन होत नाही तीच खरी विपत्ती होय. माझ्यावर अशी संकटे कोसळत की जेणेकरून आपल्या चरणाचा आश्रय घेण्याची इच्छा माझ्या मनात आहेत आणि जागेल. जगातील महापुरुषांच्या जीवनात दुःखाचे प्रसंग प्रथम येतात. 4 प्रकारच्या मंदांनी माणूस उन्मंत बनतो. विद्यामद, तारुण्यमद, द्रव्यमद, अधिकारमद या 4 प्रकारच्या मदामुळे माणूस देवाला विसरतो. आपल्या रडणाऱ्या मुलाला टाळी वाजवून रजवणारा प्रोफेसर त्यावेळी हे विसरत असतो की मी एक विद्वान प्रोफेसर आहे, पण त्याच प्रोफेसरास कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज वाटते. सुशिक्षित लोकांना भजन कीर्तनात लाज वाटते. यापेक्षा अधिक मोठे पाप ते कोणते? भगवंत म्हणतात, या 4 मदांनी माणूस उन्मंत बनून माझा अपमान करीत असतो. पाप अशा मंदोमंत माणसाच्या जिभेला धरून ठेवतो. पाप त्याला म्हणत असते की तू नाम गजर करशील तर मला बाहेर निघून जावे लागेल. महाभारतात म्हटले आहे की कोणताही राग मदामुळेच होत असतो, म्हणून दीन होऊन प्रार्थना करा. प्रभू, तुमच्या अवताराची अनेक कारणे सांगितली आहेत, पण मला वाटते की दुष्टांचे हे संहार काही अवताराचे मुख्य प्रयोजन नव्हे. आपल्या भक्तांना प्रेमाचे दान करणे हेच आपल्या अवताराचे प्रधान कार्य आहे. कुंती बनून स्तुती करा. मला वासुदेवाने सांगितले होते की कंसाच्या त्रासामुळे मी गोकुळात राहू शकत नाही. तू गोकुळात जाऊन कृष्णाचे दर्शन घेऊन ये. ज्यावेळी आपण गोकुळात बाललीला करत होता त्यावेळी मी गोकुळात दर्शनासाठी आले होते. ते बालस्वरूप काही केल्या विसरले जात नाही. त्यावेळी यशोदाने आपल्याला बांधले होते ते दृश्य आजवर माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे. काळही ज्याच्या समोर कापतो तो काळाचाही काळ भगवान श्रीकृष्ण आज थरथर कापत आहे. मर्यादा भक्ती या प्रकारे पुष्टी भक्तीची प्रशंसा करीत आहे आणि कुंती यशोदेची प्रशंसा करीत आहे. प्रेमाचे बंधन भगवंतही विसरू शकत नाही. सगुण ब्राह्मणाचा साक्षात्कार झाल्यानंतर संसाराची आसक्ती राहू शकते. जो सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपाची आराधना करतो त्याचीच भक्ती सिद्धी होय. स्नेहमाश मीमम छिनी, स्वजनाच्या ठाई जडलेली ममता तोडून टाका. आपण अशी दया करा की जेणेकरून मला अनन्य भक्ती प्राप्त होईल. कुंतीच्या स्तुतीच्या प्रारंभी व शेवटीही नमस्ते आहे. शाक्यशास्त्राच्या 26 तत्वाचे प्रतिपादन या 26 श्लोकात केले गेले आहे. भगवान सर्व काही करतात पण वैष्णवाला नाराज करत नाही. कुंतीचा भाव जाणून भगवत परत आले. कुंतीच्या मालात गेले. तिला अतिशय आनंद झाला. अर्जुन आला तेथे. तो आपल्या आईला म्हणाला, कृष्ण माझा सखा आहे म्हणून तो माझ्यासाठी परत आला. कुंती म्हणाली, अडवून मी विनंती केली म्हणून भगवान परत आले. द्रौपदी म्हणाली, कृष्णाचे बोट कापले होते तेव्हा मी माझी साडी फाडून त्याच्या बोटाला चिंदी बांधली होती म्हणून तो परत आला. सुभद्रा म्हणाली, तुमच्यासारखी मी मानलेली नाही तर सक्की बहीण आहे म्हणून ते परत आले. मला भेटायला आले असता मी काही बोलू शकले नाही म्हणून ते परत आले. देवावर तुम्ही प्रेम कराल, देव तुमचा होईल. सर्वांवर प्रेम करणारा पण कुणाचा न होणारा सर्वांहून निराळा राहील. त्याला तर सर्वात श्रेष्ठ शुद्ध प्रेमाचा सिद्धांत मान्य आहे. भीष्माचार्याचे प्रेम अतिदिव्य होते. श्रीकृष्ण म्हणतात, मी सोयरे संबंध मानित नाही तर मी प्रेम संबंध मानतो. मी तर माझ्या भीष्मासाठी परत आलो. भीष्म माझी आठवण करत आहे, मला हाक मारित आहे. भीष्म पितामह त्यावेळी बाणाच्या शय्येवर झोपले होते. त्यांच्या शांततेने मृत्यू व्हावा म्हणून भगवंत परत आले.
महापुरुषांचे मृत्यू अमंगल असतात. संतांचा जन्म आपल्यासारखा सामान्य होतो, म्हणून त्याच्या जन्मतिथीवर उत्सव सहसा केला जात नाही. पण संतांचा मृत्यू मात्र मंगलमय पुण्यमय होत असतो, म्हणून त्यांची पुण्यतिथी मानली जाते. भीष्म पितामहाचा मृत्यू कसा होतो हे पाहण्यासाठी मोठे मोठे संत ऋषीमुनी तेथे आले होते. कृष्णाने धर्मराजाला उपदेश केला, परंतु त्याचे समाधान झाले नाही, म्हणून कृष्णाने भीष्माकडे जाण्यास सांगितले आणि बाणगंगेच्या किनारी जेथे भीष्माचार्य बाणशय्येवर झोपले तेथे सर्व भीष्माठाने ठरवले होते की उत्तर अवस्थेत उत्तरायणामध्ये मला मारायचे आहे. भीष्म इच्छामरणी होते. त्यांनी काळाला बजावले होते की मी तुझा नोकर नाही, मी तर श्रीकृष्णाचा सेवक आहे. भीष्म द्वारकानाथाचे ध्यान करू लागले. मला भगवंतांनी वचन दिले आहे की तुझ्या अंतकाळी अवश्य येईल, परंतु मी कृष्णाचे दर्शन करताना प्राण त्यागेन असे भीष्माला वाटत होते. त्याच वेळी धर्मराज तेथे आला. भीष्मराजाला म्हणाले, कृष्ण साक्षात परमात्मा आहे, ते तुझे निमित्त करून माझ्यासाठी येथे आले आहेत. माझा मृत्यू मंगलमय व्हावा म्हणून ते येथे आले आहेत. भीष्मांनी भगवंताला वचनबद्ध केले. तरीही कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळी दुर्योधन भीष्म पितामहांना म्हणाले, आजोबा 8 दिवस झाले तरी तुम्ही एकाही पांडवाला मारू शकले नाही. हे ऐकून भीष्माला आवेग चढला आणि दुर्योधनाला म्हणाले, आज रात्री 12 वाजता मी ध्यानात बसेन, त्यावेळी तू आपल्या राणीला आशीर्वाद घेण्यास पाठव, मी अखंड सौभाग्याचे वरदान देईन. हे ऐकून कृष्णाला चिंता पडली. दुर्योधनाची पत्नी भानुमतीकडे ते गेले आणि म्हणाले, आजोबा तर आज आपले घरचेच लोक होते, त्यांना आजच भेटण्याची घाई कशासाठी? आजच्या ऐवजी उद्या जा. भानुमतीने ते ऐकले व ती गेली नाही. महात्मा म्हणतात, त्याच वेळी कृष्णाने द्रौपदीला जागवले. एका स्वरूपाने ते द्रौपदीला घेऊन भीष्माकडे गेले आणि भीष्म पितामह ध्यानात होते. आज त्यांना नेहमीप्रमाणे द्वारकाधीशाचे स्वरूप दिसतच नव्हते, पण काळी घोंगडी पांघरलेले, हातात दिवा घेतलेले अशा स्वरूपात भगवंत दिसत होते. आज द्रौपदीचे रक्षण बनून श्रीकृष्ण आले होते आणि द्वारपालाने त्यांना अडवले. कोणीही पुरुषाला हात येऊ नये अशी आज्ञा होती. द्रौपदी आत गेली. तिने भीष्मांना प्रणाम केला. दुर्योधनाची पत्नी भानुमती समजून गेली. भीष्म पितामहाने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. तेव्हा द्रौपदीने विचारले, आजोबा आपला आशीर्वाद खरा होईल ना? भीष्मांनी विचारले, देवी तू कोण आहेस? द्रौपदीने उत्तर दिले, मी द्रौपदी, पांडवाची पत्नी. भीष्म पितामह म्हणाले, मी तुला आशीर्वाद दिला आहे तो खराच होईल. पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा मी अवशात केली आहे, मनापासून नव्हे. तुला मात्र खऱ्या हृदयाने आशीर्वाद दिले आहे ते खरे होतील. पण तू मला हे सांग की एवढ्या मध्यरात्री एकटी कशी आलीस? कृष्णाशिवाय तुला कोणी आणू शकेल? भीष्म धावत बाहेर आला आणि भगवंताला म्हणाले, भगवंत आज तर मी आपले ध्यान करीत आहे, परंतु अंतकाळी कोणास ठाऊक तुमचे स्मरण राहील वा न राहो. प्राण प्रण्याच्या वेळी वात पित्तादी विकाराने गळा दाटून येत असतो. अशा वेळी आपले स्मरण कसे होऊ शकेल? अंतकाळी माझी लाज राखण्यासाठी अवश्य येण्याचे करावे, असे भीष्म पितामहाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले. अंतकाळी भयंकर स्थिती राहते. ज्या वेळेस प्राण जात असतो त्यावेळेस भयंकर स्थिती राहते, कारण की प्राण अतिशय दाटून राहतो, गळा दाटून येत असतो पित्तादी विकाराने. म्हणजेच प्राण प्रयाणाच्या वेळी ज्या वेळेस आपला प्राण यमदूत घेत राहतात त्यावेळेस पित्तादी विकाराने, म्हणजेच आपण आपल्या माता पित्यांना आठवत राहतो, तर गळा काय राहतो आपला दाटून येत असतो, प्राण हरण होतात त्यावेळी. अशा वेळी आपले भगवंत स्मरण होवो ना राहावो, पण तुम्ही माझ्या समोर येऊन करावे एवढी माझी इच्छा आहे, अशी भीष्म पितामहाने सांगितले. अंतकाळी माझी आता लाज राखण्यासाठी तुम्ही अवश्य येण्याचे करावे, कारण मी मरताना तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असावे. जर माझ्या जिभेवर माझ्या वाणीवर जर तुमचे नामस्मरण नाही आले भगवंत, माझा गळा जर दाटून आला, आवाज नाही निघाला, मला स्मरण जर नाही झाले अशा वेळी, तर अंतकाळी तुम्ही माझ्या समोर यायचे, ही स्थिती भयंकर स्थिती राहील. त्यावेळेस तुम्ही माझ्या समोर येण्याचे करावे, कारण अंतकाळी ही अतिशय भयंकर स्थिती राहते. यमदूत ज्यावेळेस प्राण आपल्या शरीरातून काढत राहतो, हजारींचू चावल्याचे, डंच चावल्याचे एक साथ आपल्याला एवढी भयंकर पीडा होते, तर त्यावेळेस तुम्ही माझ्या समोर येऊन उभे राहा. त्यावेळी मला घेऊन जाण्यास यावे. त्यावेळी श्रीकृष्ण भीष्माला वचन दिले होते की मी अवश्य येईन, ज्यावेळेस तुझे प्राण जातील त्यावेळेस मी अवश्य येईल. त्या वचनाने पालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले होते भीष्म पितामहाच्या शेवटच्या क्षणी. देवाची म्हणून रोज प्रार्थना करा.
माझ्या मृत्यू समयी देवा आपण पण अवश्य यावे, मी पण हीच प्रार्थना करते. हे भगवान श्रीकृष्ण, हे भगवान विष्णू, ज्या वेळेस माझा मृत्यू होईल अंतसमयी, जर माझा गळा जसा दाटून येईल, जर यमदूत माझे प्राण घेईल, त्यावेळेस तुम्ही माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहावे आणि तुमचे नामस्मरण जिभेवर राम हे नामस्मरण नक्की यावे, ही पण मी तुम्हाला प्रार्थना करते. हे भगवान श्रीकृष्ण, हे भगवान वासुदेव, हे विष्णू भगवान, तुम्ही बी माझ्यासोबत मृत्यू समयी कायमस्वरूपी राहावे, हीच मी पण तुम्हाला प्रार्थना करते. आपण अवश्य यावे. शरीर ठीक असले तरी जप ध्यान होऊ शकते. अंतकाळी दुःखात देहानुसंधान असते, म्हणून परमेश्वराचे ध्यान करणे अतिशय कठीण होते. जर परमेश्वराचे जीवावर ध्यान आले नाही तर आपल्याला मुक्ती आणि मोक्ष मिळत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवान, हे विष्णू भगवान, हे वासुदेव, हे रामजी, तुम्ही ज्या वेळेस शरीरातून प्राण जाईल तर माझी ही प्रार्थना आहे की माझ्या मृत्यू समयी हे देवा तुम्ही अवश्य यावे आणि मला स्मरण द्यावे, राम नाम हे बोलायची. नाहीतर तुम्ही माझ्या डोळ्यासमोर, कानाद्वारे मी एवढं भागवत पुराण सर्वांना श्रवण करवते आहे, डोळ्यांमध्ये ध्यान उतरवते आणि हृदयात तुम्हाला श्याममल मूर्ती उतरवत आहे, तर तुम्ही नक्की माझ्या अंतसमयी यावे, ही मी तुम्हाला प्रार्थना करते. अंतकाळी दुःखात देहानुसंधान असते, म्हणून परमेश्वराचे ध्यान करणे अतिशय कठीण असते. भीष्म पितामह श्रीकृष्णाची स्तुती करतात. नाथ कृपा करो, जसे उभे आहेत तसे उभे राहा. भीष्म पितामह काय म्हणतात की जसे उभे आहेत तसे उभे राहा. मग स देवो देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावी यावदिदम हिनोमयम. कृष्णाला वाटले की मला बसा, म्हणूनही म्हटले नाही. पुंडलिकांची सेवा त्यावेळी कृष्णाला आठवली. तुकोबांनी एकदा पुंडलिकांना टोमणा मारला होता की माझा विठ्ठल तुझ्या दारावर आला असताना तू त्याला बसण्यासाठी आसनसुद्धा दिलेच नाही. दररोज देवाची विनवणी करा की देवा माझा अंत गोड व्हावा, म्हणून अंतकाळी तू माझ्याकडे ये. शरीरात शक्ती आहे तोपर्यंत खूप भक्ती करो, खूप भागवत पुराण, खूप 18 पुराणं वाचू आणि तुम्हाला बी श्रवण करो. हे भगवंत तुम्हाला अशी शक्ती दे शरीरामध्ये की पुरा 18 पुराणं वाचले जावं आणि खूप लोकांनी ऐकावं, हीच माझी इच्छा आहे. तोपर्यंत खूप भक्ती करो जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहेत. भगवंताला संतुष्ट करणे साधे सोपे कार्य नाही आहे, म्हणून भगवंताला संतुष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या आपल्याला ध्यान करायला हवे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने बरेच काही आपण ऐकले की आपल्या अंतसमयी आपण काय करायला हवे, काय नाही, आणि भगवंताला दुःख मागितले कुंतीने, कारण की भगवंताची आठवण राहील, दुःखातच भगवंताची आठवण राहते. त्याच्यासाठी कुंतीने सांगितले की तू मला खूप दुःख दे, कारण दुःखामध्येच भगवान श्रीकृष्णाला या कोणत्याही देवतेला आठवण करू शकतो. म्हणून भगवंताकडे कुंतीने काय मागितले, दुःख मागितले, तर दुःखात नारायणाचे स्मरण होते, सुखात नाही. त्याला दुःखे कसे म्हणावे, तर विपत्तीत जर नारायणाचे स्मरण झाले भगवान नारायणाचे तर तिलाच संपत्ती सर्वात मोठी म्हणावी, असे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये बरेच काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या बाकी आहेत. तर त्या पुढच्या व्हिडिओ तरी पण हा लॉंगच झाला, कारण अर्ध्या तासाच्याच कथा येत आहेत आता. तरी पण आवडल्यास काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब, कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो विष्णवे नमः, जय श्रीराम काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाची कमेंट्स या काही प्रश्न असतील तर ते सुद्धा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः शेअर करायला विसरू नका.